जर विठू गोविंद कातकरी बोलते माझा आजोबा आहे, हा विश्वनाथ कानू वाघ आला कुठला? जर कधी 1913 पासून तो कसत आहे, तर त्याची वंशावळ त्यांनी आजपर्यंत लपून का ठेवली? त्या खाणीवरती त्यांनी खोटा घर बांधलं, खोटे कागदपत्र बनवले आणि स्वतःची जागा ही शासनाची गिळंकृत केलेली आहे. जर कधी हा कातकरी होता बोलते पूर्वीचा, मग वाघ झाला त्याचं गॅजेट कुठे आहे? हे सगळं करताना ह्याला शासनाच्या जागा लुटण्याची ह्याला सवय लागलेली आहे. जर मी दोषी असेल तर माझ्यावर शासनाने कारवाई करावी, अन्यथा ह्याच्यावरती कारवाई करावी. पेण हद्दीतील शासकीय भूखंड हडप प्रकरणी कारवाईची मागणी. विश्वास वाघ यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार अमोद मुंढे आक्रमक. पेण शहरातील उत्कर्ष नगर परिसरात असलेल्या शासकीय भूखंडामधील 12.40 गुंठे क्षेत्र हडप केल्याचा आरोप करत विश्वास कानू वाघ यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता अमोद मुंढे व नागेश सुर्वे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी सांगितले की सर्वे नंबर 495 हा पूर्वी खाण म्हणून नोंद असलेला महाराष्ट्र शासनाचा भूखंड आहे. या भूखंडातील 2 गुंठे जागा शासनानं आदिवासी समाजातील विश्वास वाघ यांना घर बांधणीसाठी दिली असून त्या जागेवर त्यांनी घर बांधले. मात्र नगरपालिकेकडून केवळ तात्पुरती परवानगी घेतलेली असल्यानं ते घर बेकायदेशीर ठरत असल्याचा दावा करण्यात आला. 12.40 गुंठे शासकीय जागा शिल्लक असताना त्यावर अतिक्रमण करून ती हडप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही मुंढे यांनी केला. ही शासकीय जागा शासनाने ताब्यात घेऊन त्यावर आदिवासी भवन किंवा UPSC व MPSC विद्यार्थ्यांसाठी सुविधा उभाराव्यात अशी मागणी 2017 पासून सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपल्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध करावेत, अन्यथा विश्वास वाघ यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल असेही अमोद मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान हे प्रकरण शासन स्तरावर असून वरिष्ठांचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती तहसीलदार तानाजी शेजार यांनी दिली. जर विठू गोविंद कातकरी बोलते माझा आजोबा आहे, हा विश्वनाथ कानू वाघ आला कुठला? ह्याचे मधले सगळे भाऊ काका मामा सगळेच गेले कुठे? ह्यांनी काय केलं? ह्यांनी तहसील मधले रिटायर्ड तहसीलदार, नायब, तलाठी, सर्कल ह्यांना हाताशी घेऊन त्या खाणीवरती त्यांनी खोटा घर बांधलं, खोटे कागदपत्र बनवले आणि स्वतःची जागा ही शासनाची गिळंकृत केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर रोल असेल कोणाचा, तर रिटायर्ड नायब तहसीलदार ह्यांनी ही गोष्टी करायला लावल्या त्या सगळ्या. आणि त्याच्या आजूबाजूला जी लोक राहतात, कांबळे असतील, सूर्यवंशी असतील, भरत असतील, पवार असतील, अमोद मुंढेची जागा पाठीमागे आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती, आमची पायवाट होती तिकडे. कुठल्याही प्रकारचं 2014-15 पर्यंत घर नव्हतं. अमोद मुंडेचा आजोबा गोपाळ मुंडे, त्याचा बाबा, माझा बाबाचं नाव आहे रामचंद्र गोपाळ मुंडे. रामचंद्र गोपाळ मुंडे नंतर अमोद रामचंद्र मुंडे आला. ही वंशावळ असते. मग ह्याची विठू गोविंद कातकरी नंतर डायरेक्ट विश्वनाथ कानू वाघ ही वंशावळ तरी कोण मान्य करणार? हे सगळं करताना ह्याला शासनाच्या जागा लुटण्याची ह्याला सवय लागलेली आहे. माझं एकच म्हणणं आहे, मला कुठल्याही समाजाबद्दल माझा वाद नाही आहे, पण समाजाला मुद्दामून यांनी घेतलेला आहे. कारण का? माननीय तहसीलदारांनी 1 महिन्यापूर्वी ऑर्डर काढलेली आहे, नोटीस, की यांनी बांधलेलं जे वॉल कंपाऊंड आहे 12.40चं हे तोडावं म्हणून. परंतु यांनी प्रेशर टाकायला तहसीलदारांवरती आणि प्रांतांवरती म्हणून हा मोर्चा काढला आणि त्याची बंदूक माझ्या खांद्यावर ठेवली. वास्तविक पक्षा पेण तालुक्यामधला, पेण शहरामधला सगळ्यात मोठा जर दरोडेखोर असेल कोण जमिनीचा, तो विश्वनाथ कानू वाघ आहे एवढं. आणि जर कधी अमोद मुंडे दरोडेखोर आहे, अमोद मुंडेवर 7-8 केसेस आहेत, अमोद मुंडे तडीपार आहे, मग पोलीस स्टेशनच्या बाजूलाच माझं ऑफिस आहे. का नाही पोलिसांकडे रिपोर्ट माझ्या आतपर्यंत गेला आणि पोलिसांनी माझ्यावर कारवाई केली? त्याला फक्त एकच माहिती होतं की जर कधी नागेश सुर्वे आणि अमोद मुंडेवरती आपण ऍक्शन नाही घेतली, समाजाच्या बाबतीत खोटी जर त्यांच्यावरती मोर्चा नाही आणला, तर आपली जागा जाईल, आपलं घर पण जाईल. जर कधी मी शासनाला तुमच्याद्वारे सांगू इच्छितो, जर कधी शासनाने ह्याचा मूळ जे आहे खोटं केलेलं, हा मूळचा तिकडचा नाहीच आहे. ह्याचा घर कुठे आहे? कोमरपाड्याच्या इकडे आहे. आणि असेसमेंट जो दाखवतो 184 हा पण कोमरपाड्यातलाच आहे, विठू गोविंद कातकरीचा. आणि माझ्या मते आपण सगळे इकडचेच आहोत. तो शाळेत होता लहानपणापासून, त्या शाळेमध्ये पण ह्याचं नाव पिंट्या विश्वनाथ कानू वाघच आहे, कुठेही कातकरी नव्हता. हा 2015 नंतर कसा काय वाघ झाला, कातकरीचा वाघ, तो त्यालाच माहिती असणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की ही जर चौकशी लावायची, जर मी दोषी असेल तर माझ्यावर शासनाने कारवाई करावी, अन्यथा ह्याच्यावरती कारवाई करावी. आम्ही जी मागणी केलेली आहे ही महाराष्ट्र शासनाची जागा आहे 14 गुंठे, त्यातली त्यांनी 2 गुंठे ही लाटलेली आहे असा माझा थेट आरोप आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी ही माहिती अर्जामध्ये आम्ही माहिती घेतली
त्यावेळेस तिथेशी कुठल्याही प्रकारचं घर नव्हतं, ही मोकळी खाण होती आणि यांनी संगनमताने अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा तिथे घर आणि ही जागा बळकावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. दुसरी गोष्ट त्यांनी मुद्दा आणलेला आहे, हा समाजाचा मुद्दा आणलेला की मी एक आदिवासी आहे आणि आदिवासीवर हा अन्याय होत आहे. तर आमचं स्पष्ट मत आहे, मी देखील SC बौद्ध समाजाचा आहे. जर तू असं आमचं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असशील तर आम्ही सुद्धा बौद्ध समाज म्हणून माझ्या वतीनं माझे सहकारी, माझे मित्र सुरेश जोशी वगैरे हे सर्व मंडळी माझ्या समाजाचे नेते आहेत, मी त्यांना घेऊन हे आंदोलन करीन. परंतु याच्यात जर स्पष्टता वाटत नसेल तर मी देखील अब्रू लुस्कानीचा दावा या ठिकाणी करणार आहे. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.